हरिओम तत्सत. खरं सांगायचं म्हणजे परमपूज्य बाबांना कोणीही कधीच ओळखू शकले नाही. खऱ्या संतांची ओळख त्यांच्या बाह्यांगावरून होत नाही. त्यांच्या अंतरंगात डोकावून बघा, कळतील भक्तराज. त्यांची जी प्रसन्न भावमुद्रा माझ्या हृदयी अंकित झाली आहे, त्यांचा जो अनन्य असाधारण प्रेमस्पर्श आत्म्याने अनुभवला आहे, त्यांच्या भजनातील शब्दांच्या अंतःकरणीची वेदना आणि संवेदना जी अंतर्हृदयाला भिडली, जाणवली आहे, तिने साधक म्हणून जे तत्व माझ्यात क्रियाशील आहे त्या तत्वाला आत्माभिमुख केले आहे. मी डॉक्टर कुंदा आठवले आज तुमच्या समोर भक्तराजांच्या आठवणी आणि त्यातच दडलेल्या अनुभूती सादर करते. डॉक्टर आठवले यांनी परमपूज्य भक्तराज महाराज यांची मनोभावे सेवा केली. बाबांसमोर डॉक्टर साहेब वही व पेन घेऊन बसायचे. मग त्यांच्या घंटोन-घंटे अध्यात्मावरच्या चर्चा चालायच्या. डॉक्टर साहेब बाबांच्या प्रकृतीचीही काळजी घ्यायचे, आश्रमाची साफसफाई करायचे. परमपूज्य बाबांना पण डॉक्टर जवळ हवे असायचे. मात्र ही जवळी बाबांच्या काही भक्तांना खटकली आणि ते डॉक्टर आठवलेंविषयी वेडेवाकडे बोलायला लागले. बाबांच्या कानावर ही गोष्ट गेली. त्यावेळी बाबा खूप रागावले, खूप शिव्या दिल्या आणि म्हणाले, मी त्याला पूजनीय बनवील, मी त्याला पूजून दाखवी. बाबांच्या संकल्पानेच पुढे डॉक्टर खरोखरच पूजनीय झाले. श्री सद्गुरू बाबांसारखे उदार कल्पतरू सद्गुरू भेटले आणि डॉक्टर आठवल्यांसारखा शिष्य त्यांची कृपा विनम्रपणे घेण्याला उत्सुक झाले. त्यातून एक मंगल संकल्प संपूर्ण झाला. डॉक्टर आठवले यांना पूज्य बाबांनी सनातन भारतीय संस्कृती संस्था स्थापण्याची प्रेरणा दिली. या संस्थेतर्फे साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याची आज्ञा डॉक्टर आठवले यांना बाबांनी दिली. डॉक्टर आठवले यांचे कार्य पूज्य बाबांच्या कृपेने जोरदार चालू झाले होते. सत्संग व व्याख्याने यामध्ये दिवस जाऊ लागले. भारतातील अनन्य प्रांतांमध्ये संचार करीत ते कार्य आता विदेशामध्ये पोहोचले आहे. हा जो आध्यात्मिक ऊर्जेचा विकास व विस्तार आहे, याची सुरुवात म्हणजे श्रीमद सद्गुरू भक्तराज महाराजांची दिव्य कृपा व शिकवण होय. 17 नोव्हेंबर 1995 रोजी पूज्य बाबांनी दिव्य वैकुंठ गमन केले. तेव्हापासून त्यांच्या दिव्य प्रतीती कितीतरी भक्तांना आल्या, आजही येत आहेत. आम्हाला तर ते पदोपदी मार्गदर्शन करतात. कांदळीला श्री सद्गुरूंची शांत काया विसावली आहे. समस्त भक्तांच्या हृदयी निवास करणारे भक्तराज त्यांच्या भक्तांच्या अडचणी, संकटे स्वप्न दृष्टांताद्वारे दूर करतात. कुठे चुकले तर फटकारतात, मार्ग दाखवतात. गरज असते तिथे सदेह उपस्थित होऊन भक्तांना आधार देतात. डॉक्टर आठवले यांच्या बाबतीत घडलेली एक घटना कथन करते. मी इंदोरला असताना परमपूज्य बाबा माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, डॉक्टरांना सांगा दिलेल्या वस्तू परत आणा, गोणपाटात भरा आणि समुद्रात बुडवून टाका. मला काहीच कळेना. डॉक्टर कुणाला काय देतात तेच मला माहीत नव्हते. म्हणून मी चौकशी सुरू केली. काही ठिकाणी फोन करून विचारले तेव्हा असे कळले की डॉक्टरांनी वापरलेल्या वस्तू जवळ ठेवल्यामुळे साधकांना आध्यात्मिक लाभ होतात. त्यांनी वापरलेल्या वस्तू साधकांना चैतन्य प्रदान करतात, साधकांना ऊर्जा मिळते. परंतु साधकांनी डॉक्टर आठवलेंच्या वस्तू वापरल्यावर डॉक्टरांची ऊर्जा कमी होऊ शकते.
म्हणून बाबांनी स्वप्न दृष्टांताद्वारे त्या वस्तू परत मागवून समुद्रात विसर्जित करण्यास सांगितले. हा बाबांचा निरोप मी डॉक्टरांना दिल्यानंतर त्यांनी लगेच ते अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये तशी विनंती केली. या घटनेवरून देहत्यागानंतरही परमपूज्य बाबांचे त्यांच्या भक्तांवर पूर्ण लक्ष आहे हे कळून येते. आणखी एक स्वप्न दृष्टांताचाच प्रसंग कथन करते. हा प्रसंग मी इंदोरला असताना एकदा परमपूज्य रामानंद महाराज आजारी पडले. त्यांना डॉक्टरांची औषधे चालू होती, पण प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यांना ॲडमिट करावे असं डॉक्टरांचं मत होतं, पण रामजी दादा ॲडमिट व्हायला तयार नव्हते. त्या दिवशी मी व राजू निरगुडकर दादांचे चिरंजीव हताश अवस्थेत बसलो होतो. पुढे काय करायचे हे आम्हा दोघांनाही कळत नव्हते. एवढ्यात नाशिकवरून श्री प्रभाकर चौधरी यांचा फोन राजूला आला. श्री प्रभाकर चौधरी हे पूज्य बाबांचे परमभक्त. त्या रात्री बाबा श्री प्रभाकर चौधरी यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना म्हणाले, रामजी दादांना सांग, शोकेसमध्ये माझी म्हणजेच पूज्य बाबांची काळी टोपी आहे, ती घाला, त्याने त्यांना लवकर बरे वाटेल. हे सांगण्यासाठीच प्रभाकर चौधरी यांचा फोन होता. आता रामजी दादा या गोष्टीला तयार होतील का अशी शंका मला व राजूलाही होती. आम्ही बाबांचा निरोप रामजी दादांना सांगितला. तेव्हा ते थोडा वेळ स्तब्ध राहिले आणि म्हणाले, ती टोपी आणा. आम्ही बाबांची टोपी पूज्य दादांच्या डोक्यावर चढवली. गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी रामजी दादा ठणठणीत बरे झाले. कितीतरी प्रसंग आहेत. आजही लाखो भक्तांना हा भक्त कैवारी भक्तराज त्यांच्या संकटकाळी तिथे उपस्थित राहून आपल्या दिव्यत्वाची प्रचिती देतोय. मग ती कुणाची आर्थिक अडचण असो, कुणाची शारीरिक अडचण असो, किंवा कुणाची कोर्ट कचेरी असो, कुणाच्या मुलांच्या स्वास्थ्यसंबंधी अडचणी असो वा शिक्षणातील अडथळे असो, नोकरी व्यवसायाची घडी बसवायची असो किंवा मुलामुलींच्या विवाहासंबंधी अडथळे असो, आमचे भक्तराज हमखास तिथे असतीलच. फक्त आपल्याला त्यांची उपस्थिती जाणवायला हवी. त्यासाठी सतत अनुसंधान, सतत नामस्मरण आणि भक्तराजांच्या भजनांचे अखंड गायन असेल तरच आपण त्यांना अनुभवू, यात शंकाच नाही. हरिओम तत्सत.